Thank you so much, Subhash Dhumal sir. Once again, welcome all of you. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून. तुम्ही पाहतात भिवंडी ग्रामीण क्रिकेट मधलं आणखीन एक भव्य दिव्य पर्व. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक कुमार मयुरेश महेंद्र नाईक आणि तसेच यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमच्या माध्यमातून स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 आणि आजचा हा तिसरा अंतिम दिवस या स्पर्धेमधला लढत देखील तितकीच मोठी आहे. कारण ज्याप्रमाणे मी टॉस बॉक्समध्ये देखील उल्लेख केला की जेव्हा ही कारिवली आणि गुरसेबी एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा आपल्याला एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते आणि आज देखील ते होऊ शकतं. बघा, भावेश पवार अवेलेबल नाही आहेत बिकॉज ऑफ ISPL कॉन्ट्रॅक्ट, त्या अनुषंगाने ते नाही आहेत. बट त्यांना जर सोडून दिलं तर बाकीचे इतर प्लेयर आहेत ते सर्व अवेलेबल आहेत. त्यामध्ये PK देखील आहेत, पवन केने देखील आहेत आणि ओपनिंगसाठी सूरज केणे आणि त्यांचा समवेत संदेश केणे दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा सामना असेल. पंकज म्हात्रे सुरुवात करतात. या पहिल्या सत्राची बॉलिंग मार्कवरती पंकज आणि टीमचे कॅप्टन देखील ते स्वतःच आहेत आणि त्या अनुषंगाने जिम्मेदारी देखील फर्स्ट ओव्हरची पंकज म्हात्रे यांनी घेतलेली आहे. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पकला बॉल या पहिल्या इनिंग मधला ओव्हर द विकेट. पगलाच बॉल ऑन साईडला आडवा बॅटने खेचून मारायचा होता बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे ते येतो. वाईड ऑफ स्टंप हा बॉल टाकला होता. बॉलर पंकज म्हात्रे रे आणि तिथनं ही राईज होणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली कारण पडल्यानंतर थोडा अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर, 1 फिल्डर आपल्याला डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय आणि 1 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. हेलिकॉप्टर उडवलाय. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू चालला. आता लॉंग ऑफचे फिल्डर डीप कव्हर रिजनमध्ये पोहोचतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावांप्रमाणे ते पूर्ण केला जातील. बघा, सूरज केनेला पाकल्यानंतर खऱ्या अर्थाने बालाजी ट्रॉफी आठवते. भिवंडी ग्रामीण स्टार आणि भिवंडी सिटी स्टारची ती मॅच मला आठवते. यासिर शेखच्या अगेन्स्ट स्टेप आउट होऊन जो लॉंग ऑफवरनं सिक्सर मारला होता. कारण जर आपण विचार केला तर भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये फार कवचित असे बॅटर आहेत जे स्टेप आउट होऊन स्ट्रोक खेळतात फास्टरला आणि त्यापैकी सूरज केने एक आहे आणि सध्या सगळीला लॉफ्टेड फटका. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना हा पगला दमदार फटका सूरज केनेचा बॅटमधनं चमकार. चमकार येतोय. धावफळक 6 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 6 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटचा टोला लागला. मिड ऑनला प्रतीक पोचला. फिल्डिंग चांगली राखली बट इन बिटवीन एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि या मॅचसाठी आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत व्हॉइस ऑफ डोंबिवली करंजी काळनसर. आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. त्याचबरोबरीने मी विनंती करेन रिग्नेश 11 टेंबुलेचे पुरस्कर्ते युवा उद्योजक कुमार रिग्नेशजी प्रताप शेठ पाटील यांना या पण मंचावरती आपला मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. मॅच महत्वपूर्ण. 8 संघांच्या पोलमधली पहिल्या फेरीतील मयुरेश एंटरप्राइजेस गोरसे बी विरुद्ध जय बजरंग कारिवली. डाव पहिला सुरू आहे जिथे बॅटिंग करतोय गोरसे बी संघ. आघाडीला सूरजच्या सोबतीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. मी म्हणेन जरूर एक चौकार आलेला आहे पण मॅच मध्ये बरंच काही सध्या तरी बाकी. ऑन साइडला टर्न करायचं होतं. गॅप मध्ये चाललाय बॉल. डिफाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. पॅनवरती हा चेंडू टाकला गेला होता आणि फक्त दिशा दिली असं मी म्हणेन. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. तितकासा प्रॉपर कनेक्शन नव्हतं बट तरी सुद्धा या 4 धावा इथे मिळतात. धाव फळकात 11 आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. पंकज मात्र थोडे एक्सपेन्सिव्ह राहिले या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये असंच मी म्हणेन कारण 11 धावा आला आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला तो देखील वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ टाकला. वाईड यॉर्कर होता. डॉट बॉल इथे येतो आणि खेळ समाप्त. या पहिल्या षटकाचा 11 धावा धावफलकावरती कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाही आहे टीम मयुरेश एंटरप्राइजेस गोरसी बी टीमनं. आणि बघा, खरं जर ज्याप्रमाणे सुरुवात आहे फर्स्ट ओव्हरमध्ये 11 आलं सो प्रेडिक्शन काय असेल 4 ओव्हरमध्ये किती बनवलं जाऊ शकतात. प्रेडिक्शन सध्या आपण थोडं मॅचमध्ये पुढे जाऊ अगोदर विशाल, त्यानंतर आपण जरूर करू. कारण मी सकाळपासून म्हणतो खेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या पद्धतीने मागचा सामना तुला पाहायला मिळाला, धावा चेस करत असताना तो रिग्नेश 11 टेंबुलीने जिंकला. 6 बॉल 16 चेस केला त्यांनी
पण ग्रामीण क्रिकेट मग ते भिवंडीचं असो, कल्याण डोंबिवलीचं असो, रायगडाचं असो, मुरबाड शहापूरचं असो, ठाण्याचं असो, आपण बऱ्याच वेळेला पाहतो स्पर्धा कोणती असो, चॅटबॉक्समध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला एक कमेंट जरूर पाहायला मिळते की गोरसे बी संघ कुठे आहे, गोरसे बी ची मॅच कधी आहे. हा मोठा चाहता वर्ग निर्माण केलेला संघ आहे. टेनिस बॉल क्रिकेटची महासत्ता आहे जी फक्त भिवंडीपुरती मर्यादित नाही, ज्यांनी रायगडाचं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि ठाण्याचा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आजवर जे खेळ दिले आहेत. आज भावेश पवार नाही, परंतु ही जबाबदारी असेल पवन, सध्या संदेश, सूरज खेळतात आणि त्याचबरोबरीने किशोर, गोलंदाजीमधून कपिलवरती असेल. पाहूयात कसा खेळ असेल या पुढचा. सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. प्रेडिक्शनचा आपण बोलत होतो, मला वाटतं 50 पर्यंत पोहोचेल. आणि बघा एक्झॅक्टली जर आपण विचार केला तर त्या बॅटिंग क्रमामध्ये पवनचे देखील येणं बाकी आहे. म्हणजे चान्सेस तर आहेत की 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवले जाऊ शकतात, पण त्यामध्ये अडथळे आणण्याचं कार्य हे ते बॉलर नक्कीच करतील. महेश पाटील सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल महेशचा बोट फिरवली होती, कारण आपण जर पाहिले तर पेस ऑफ केलं होतं, कमी गतीने हा चेंडू आला होता आणि दरम्यान एक सिंगल या पहिल्या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. धाव फळके एका धावेसमतीने स्कोर काढता 12वरती. बघा सूरज मैदानाच्या हातामध्ये आहे आणि संदेश देखील आहेत, आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की सूरज केने इज अ डेंजरस बॅटर, जितका वेळ तो खेळपट्टीवरती राहील मोठे फटके येण्याची शक्यता देखील तितकी जास्त आहे. डेफिनेटली, पण मी म्हणेन त्याच्यापेक्षा आक्रमक संदेश खेळ मी बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. त्याचा नॅचरल गेम येतो, पण या मॅचमध्ये पाहूयात कशा पद्धतीने तो खेळणार आहे. दुसऱ्या बाजूने एक मात्र 2 बाउंटी आल्या, 2 चौकार आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये पंकजच्या अगेन्स्ट, पण सध्या या षटकाच्या सुरुवातीला फक्त एक सिंगल आपण बघितले. लेफ्टी आला, वाऱ्याचा वेग थोडा सध्या मंदावलेला, त्याचा फायदा कदाचित उचलण्याचा प्रयत्न करेल संदेश. राऊंड द विकेटने गोलंदाज येतोय. महेश पाटील सेकंड ओव्हरमध्ये आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला फक्त सिंगल इथे आली आणि हा दुसरा चेंडू या ओव्हरमधला. राऊंड द विकेट आता समोर संदेश केने. फुल टॉस टाकला, ऑन साईडला फटका, फुल टॉस बॉल थेट खेळाडू कक्षामध्ये हा बॉल पोहोचवलाय. लास्ट जवाब फटका, षटकार. या फुल टॉसला संदेशने स्वतःच्या बॅटच्या सायनं टॉस केलं, डीप स्क्वेअर लेगला पॅव्हेलियन, जिथे बरोबर पॅव्हेलियन मध्ये बॉल गेलाय आणि हा षटकार येत असताना रिप्ले आपण पाहूया. एक्झॅक्टली कॅच घेण्याचा प्रयत्न कोणी केला होता? कपिल प्रयत्न केला होता कपिलने, पण कॅच पकडता आली नाहीये. षटकार इथे पगला येतो, धावफलक या षटकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. आणखीन एक त्याच दिशेने स्ट्रोक खेळलेत. आता पिकअप स्ट्रोक आहे आणि गॅपमध्ये हा फटका आहे आणि या क्रीडांगणावरती इलेक्ट्रिफाईंग आउटफील्ड आहे. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय त्यामुळे, आणि इथे जर आता आपण बघितला फटका ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. जर मिस झाला असता तर कदाचित लेग बीफोर विकेट आली असती. त्यामुळे सेल्फ फॉलो थ्रो मध्ये बॉलला रिलीज केल्या बरोबर हलकी अपील केली होती गोलंदाजाने, पण फलंदाज मिस झाला नाही. संदेश ऑन साईडला टर्न केलं बॉलला, षटकारासोबतचा चौकार. बघा पाकले गेले तर सध्या सगळीला रिस्क घेतली जातात आणि रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल, आणि सध्या सगळीला रिस्क घेतो प्रत्येकी चेंडूवरती आता संदेश, कारण त्याला देखील ठाऊक आहे कारण सर की 4च ओव्हर आहेत, आपल्याला बॅट चालवायची तर रन्स येणं आवश्यक आहेतच आणि आता रन्स येत आहेत. आता देखील पानवरती टाकला प्रमाण स्वीपचा फटका कळले होते. बॉल फाईन लेगला गेला, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाकलं तर मिळेल एक सिंगल. आय थिंक बॉल टाकत असताना आपण बघितलं तर कमी गतीने टाकला होता तो गोलंदाजाने. शेवटच्या क्षणाला जेव्हा स्ट्रोक कंप्लीट करत होता पॅडल स्वीप करावं लागलं. अगोदर जो प्रयत्न होता कदाचित मोठ्या फटक्याचा, पण शेवटला बॉल जेव्हा कमी गतीने आला संदेशने पुन्हा त्याचा इरादा बदलवला. सिंगलच्या साहाय्यानं सूरज ट्रॅकिंग एंडला आला. हे देखील इंटरेस्टिंग बॅटल आहे. आता वर द विकेटने येतात गोलंदाज. कमी गती, बॉल स्लाइस झाला बॅटवरती, चालला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एक धाव पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोरचा आपण विचार केला सध्या मयुरेश एंटरप्राइजेस गोरसे बीचं धावफलक 24. षटकार चौकाराने इम्पॅक्ट पडलाय धावफलकावरती. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. संदेश पुन्हा स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि या षटकातील असेल तो आता शेवटचा बॉल. जी आपण चर्चा करत होतो सूरज पेक्षा संदेश आक्रमक आहे हे पाहूयात या मॅच मध्ये. सूरज त्याचं आक्रमण करेल. ओहो, लेगस्टम्पचा फार जवळून गेलाय पण तो बचावलाय. डाऊन द लेग, दॅट्स वाय वाईड आहे.
एकदा मिळते. का बॉल जसा अगदी स्टम्पच्या जवळनं गेला, महेशच्या मुखामधनं देखील बॉल असा आवाज आला. कारण पाकलं गेलं तर थोडा इंचेसचा फरक, थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील होती. पण वाईट बॉल आणि मिळेल अतिरिक्त रन. धाव फळक आता 25. सिद्धार्थ दादा पाटील दादांचं देखील आगमन झालं, ज्यांना मला स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. दादांचं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला आणि आता देखील दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि सध्या सागडीला पाकलं गेलं तर जेव्हा दोन मोठे फटके आले ना, त्यानंतर माइंडमध्ये एक गोष्ट महेशच्या देखील सुरू झाली की आता जर लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक केली तर मोठा फटका येऊ शकतो आणि त्याचाच दबाव आणि दडपण इथे पाहायला मिळतं. यस, वाचण्याचा प्रयत्न करतोय. डाऊन द लेग वाईड आला, आउटसाइड ऑफ सम वाईड आलाय आणि फुटवर्क पा पॉपिंग क्रीजचा पुरेपूर फायदा आता सध्या उचलत असताना हा फलंदाज संदेश केणे. समोर स्ट्रेट बॅट, लॉंग ऑन द फिल्डर. झेलची संधी आलाय, व्यवस्थित झेल टिपला आणि पहिला धक्का दिलाय बौरेश एंटरप्राइजेस गोरसेबीला. संदेश केणे बाद. डीजे मास्टर लंच ब्रेकसाठी गेलेत. पगली सफलता इथे मिळाली. संदेश केने ते बाद झालेत आणि न्यूमॅन इन ॲट नंबर 3 पवन केने मैदानाच्या आतमध्ये. बघा पवनला पाकल्यानंतर भिवंडी सिटी ओपनचे जे जुने दिवस आठवतात. युतिका स्पोर्ट्स सोनालयसाठी त्याची ती सुरुवात भिवंडी सिटी ओपनमध्ये आणि त्यानंतर जर पाकलं गेलं तर इयर बाय इयर त्याची डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट आणि त्याची मेहनत आणि त्या जोरावरती आज जे नाव आहे पवन केने ते कारण सर एका दिवसामध्ये नाही बनलं, फार वर्षांची मेहनत त्यामागे राखलेली आहे. सातत्य ठेवावं लागतं. यश तेव्हाच मिळतो माणसाला, मग क्षेत्र कोणते असू द्या. पवनची सुरुवात छोटी जरी असली तरी हे पवन नाव फार मोठं झालं आणि फार कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यशाचे उंच शिखर गाठणारा अष्टपैलू खेळाडू गुरुसई बीचा जो ग्रामीण त्याच्या संघासाठी खेळत आलेला, पण व्यावसायिक स्तरावरती देखील फार मोठमोठ्या संघांमधून आजवर ज्याला आपण बघितले. पिकअप शॉट सर्रासपणे आपण पवन केनेचा बॅटमधून पाहत आलेलो. या मॅचमध्ये पाहूयात पवनची विकेट काढतायत जय बजरंग कारिवलीचे गोलंदाज की सूरज आणि पवनची इथे पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती सध्या आपण बघितल्या तर त्या 26. 2 षटकांचा खेळ संपन्न. थर्ड ओव्हर आणि या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती प्रतीक नाईक. प्रतीकचा पकलास बॉल फुल टॉस टाकला आणि फुल टॉस वरती हा वार केला सूरज केने चा बाटमधला हा षटकार. खराब बॉल, पहिलाच बॉल होता जो फुल टॉस आला आणि बरोबर सूरजचा बॅटमधून आलेला षटकार. मिडल ऑफ द ब्लेड, बॅटवरती बरोबर बॉल येतोय त्याच्या सुरुवातीपासून आणि मोठे फटके देखील येत आहेत. काउंटर अटॅक. 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 26 आणि आता फ्लाय स्कोर 32 वरती. आता अटॅक करणार आहेत. आताचं प्रेडिक्शन मी म्हणेन 60ला टच करतील असं मला वाटतंय. तुझं काय मत आहे? बघा जर हे दोन्ही बॅटर्स खेळले तर कदाचित तुमचं प्रेडिक्शन खरं देखील होऊ शकतं. बट जर इथे कारिवली टीम विकेट्स काढते तर त्याच्यापेक्षा कमी देखील स्कोर राहू शकतो. बट त्यासाठी विकेट्स काढणं ही गोष्ट मॅटर करेल. बट सध्या सगळीला ज्याप्रमाणे सूरज खेळतो त्याचा अगेन्स्ट एखादा चांगला बॉल टाकणं, विकेट काढणं ही गोष्ट तितकी सोपी राहणार नाही आहे. एखादी अनप्लेबल डिलिव्हरी टाकावी लागेल, काहीतरी मॅजिकल करावं लागेल. कारण सूरज केने या टीममध्ये असा एक बॅटर आहे जो बॉलचा मेरिटवरती खेळतो, जो ऑन साईडला देखील चांगला खेळतो, ऑफ साईडला देखील चांगला खेळतो. भरपूर सारे शॉट्स सूरज केनेचा बॅटिंगमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. षटकार पहिल्या बॉलवरती आणि यावेळेस बॅटची कडा बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, बॉल इथे फील्ड केला जातोय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फळक आता 33 आणि पवन केने आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती. या डावामध्ये एक गोष्ट जरूर आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा मोठे फटके आलेले आहेत जे बजरंग कारिवलीच्या गोलंदाजांनी कमबॅक ही केलेलं आहे. इंटरेस्टिंग मॅच. येस एक्झॅक्टली. आतापर्यंत या फर्स्ट इनिंगमध्ये तेच पाहायला मिळालं की सातत्याने मोठे फटके आले नाही आहेत. त्यानंतर बॉलरचा कमबॅक देखील झाला.
बट आता पवनला मोठा फटका खेळायचा होता, हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आला नाही. काऊ कॉर्नरचे फील्डर आता येतात, बॉल फील्ड करतात, एक सिंगल रन प्रमाणे ते कंप्लीट केली जाईल. बघा गोरसी बी टीमला देखील ठाऊक आहे की समोर कारिवली संघ आहे आणि ज्या टीमकडे देखील बॅटिंग क्रम फार मोठी आहे. दॅट्स वाय पहिल्या सत्रामध्ये तुम्ही 60चा उल्लेख केला, बट मी म्हणेन की मिनिमम 50 तरी बनवायला हव्यात आणि मॅक्सिमम 50+. नेक्स्ट बॉल. आता जागा बनवून खेळायचं होतं, आतलीकडे लागली आहे, फायनली ग्लास चांगली फिल्डिंग, मिळेल फक्त एक सिंगल. मग षटकार जरूर आला करण सर, बट त्यानंतर आपण पाहतो की लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस येतात आणि नशीब देखील चेंज होतं आता, कारण गेले तब्बल 3 चेंडू आपण पाकले, 3 सिंगल. सध्या सूरज खास करून अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पवन जेव्हा मागच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंड आला होता सिंगलने, त्याने सूरजला इन्व्हिटेशन दिलं होतं. आदरणीय केवलजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आता स्विच हिटचा फटका, गॅपमध्ये फटका आणि यावेळेस खऱ्या अर्थाने माइंड गेम मी म्हणेन, कारण एकंदरीत पाकलं शॉर्ट थर्ड पॉईंट इनफिल्डमध्ये आहेत, त्याचा फायदा इथे घेतला. रिव्हर्स स्वीप, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. त्याचबरोबर आदरणीय हिमांशू वैती साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. चौकार दरम्यान इथे येतोय. धावफळक आता या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 39-39 धावा धावफळकावरती आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. आणि यावेळेस पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातो. पंकज म्हात्रे त्या रिजन मध्ये फिल्डिंग करतात, बॉल फील्ड केला जातो, मिळेल फक्त एक सिंगल. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा क्रेस, 40 धावा धावफळकावरती आणि आणखीन एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर जो होणारा सामना आहे, चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल टीम रिग्नेश 11 टेंबिवली सोबत. अंतिम षटक अजून देखील शिल्लक आहे. 40 बनवलं गेलं, आणखी किती बनवल्या जातील हा प्रश्न नक्कीच आहे. बट सध्याच्या घडीला एक छोटीशी कॉन्फरन्स मीटिंग सुरू आहे टीम कारिवलीची, की लास्ट ओव्हरमध्ये एक्झॅक्टली काय करायला हवं. पण जास्त वेळ प्लीज खर्च करायचा नाही आहे. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. या पण बघूयात मंचावरती श्रीमान केवलजी पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक कुमार मयुरेशजी नाईक यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण केवलजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा. लास्ट ओव्हर. सर टीम कारिवली फिल्डिंग सेट करा पुन्हा एकदा आणि सामन्याला सुरुवात करा. अंतिम षटक आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पवन केने आपल्याला पाहायला मिळतील. पीकेचे बॅट आतापर्यंत शांत दिसले, पण अजून देखील 6 चेंडू आहेत आणि एका ओव्हरमध्ये देखील गेम चेंज करण्याची क्षमता हा बॅटर ठेवतो. कारण आपण पाहिलं ग्रामीण बिग बॅश धमाका ग्रामीण फॉर्मॅटमधनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पवन केनेच होता. त्याच बरोबरीने हिमांशूजी वैती साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करेन युवा उद्योजक कुमार मयुरेशजी नाईक यांना आपल्या शुभस्य आपण हिमांशू वैती साहेब यांचा देखील सन्मान करावा. लास्ट ओव्हर. बॉलर कार्तिक दरम्यान अंतिम षटकामध्ये कार्तिकचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, लॉफ्ट केला आणि पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक पवन केनेचा हा षटकार. बॉल होता ज्युसिया फॉली. षटकार अगदी पहिल्याच बॉलवरती. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट खेळायचा होता, बट हा बॉल तरी सुद्धा वाईड लाईनचा बाहेर आहे असं अंपायर सांगतात. दॅट्स वाय हा वाईट बॉल आहे. बघा रिव्ह्यू नाही आहे वाईट बॉल सरी, याची माहिती मी पोहोचवतो तुमच्यापर्यंत. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफळक आता 47 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 5 चेंडू आणखीन आहेत. नेक्स्ट बॉल. आता बॅटचा टोला लागला, समोरच्या दिशेला बॉल चालला, लॉंगॉनला फील्डर आहेत उपस्थित.
बॉल इथे फील्ड केला जातो. प्रयत्न होता की दुसरी रन घ्यायची, बट शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं. मिळेल फक्त एक सिंगल. येस, सेकंडचा प्रयत्न होता पण दोघेही थांबले की थ्रोही येत होता. विशाल आपण बऱ्याचशा संघांना पाहतो ज्यामधलं मी प्रामुख्याने नाव घेईन जे नेहमीच आपल्याला रायगडामध्ये खास करून ए पोलमध्ये पाहायला मिळतात. वाकण असेल, वडोली बी असेल, सध्या खेळणाऱ्या दोन्ही टीम्स असतील. पहिली धाव जरी दुसरी मिळणार नसली तरी पहिली धाव आपण प्रामुख्याने बघतो की फलंदाज फार वेगाने धावतात जेणेकरून दुसऱ्यासाठी तुम्हाला चान्स मिळेल आणि तेच घडलं होतं इथे. पण सेकंड नव्हती त्यामुळे सूरजचा नकार आपल्याला पाहायला मिळाला. आता तो स्ट्रायकिंग एंडला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. आणि आता हा सूरज केनेचा फटका सध्याचा घडीला बघा. बॉलरच्या माध्यमातून मिस्टेक काय होत आहेत की फुल लेंथ टाकले जातात आणि त्याच्यावरती प्रहार होतात. आणखीन एक षटकार यावेळेस बॅटर सूरज केनेचा बॅटमधनं. एक उल्लेख मला करावा असं वाटतो की एक युवा बॉलर बॉलिंग करतोय आणि सध्या सगळीला मी त्याच्यासाठी हेच म्हणेन की बघा, तुम्ही युवा असू द्या किंवा तुम्ही सिनियर असू द्या, बट माइंडमध्ये एक थॉट्स असला पाहिजे की समोर कोणताही बॅटर असू द्या, तुमच्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे तुम्हाला त्याला कशा प्रकारे एक्झिक्यूट करता येईल त्याचा विचार करायचा, समोर कोणताही बॅटर असू द्या. आणि कारण सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की जेव्हा ॲज अ प्लेअर आपल्या मनामध्ये पराभवाची भीती नसते ना, तेव्हा आपण आपला बेस्ट देतो. पण आता इथे समोर दोन चांगले बॅटर्स आहेत, दॅट्स वाय इथे मिस्टेक्स होतात. बट मी म्हणेन की लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणायला हवेत आणि चेंजेस आणलेत आणि त्याचा रिझल्ट हा आहे की हा डॉट बॉल येतोय. हाच प्रयत्न तो मगासपासून करतोय. यॉर्कर असा एक चेंडू आहे, हलका पुढे पडला फुल टॉस, मागे पडला हाफ फॉली. तेच घडलंय. पवनचा एक षटकार आला यावरमध्ये, सूरजचा एक षटकार आलेला आहे. पण यावेळेला बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये यॉर्करला थोडासा लांब आला, त्यामुळे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी देखील आपण बघितलं. सूरजपासून लांब ठेवलाय हा डॉट बॉल. बघा, एकंदरीत क्रिकेटचा स्टार्ट पासून आज 2025 मध्ये आपण आहोत, बट यॉर्करची व्हॅल्यू काल देखील तितकीच होती आणि आज देखील तितकीच आहे. डॉट बॉल इथे येतोय. नेक्स्ट बॉल. आता हा पानवरती फुल टॉस होता. फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर बीट झाले, त्यानंतर मिस्टेक हलकीशी फायनलिक्सचा फिल्डरने देखील केली. वाईड आहे प्लस मिळेल एक सिंगल. नुकतंच त्यांचं आगमन होत आहे मराठा पंजाब या प्रसिद्ध हॉटेलचे मालक आदरणीय योगेश बोईर साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. सन्माननीय योगेश दादा भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालं. एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच ज्यांचे क्रिकेटवरती अपार प्रेम राखलं. कारण आपण भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये मराठा पंजाब या नावाने देखील टीम खेळताना पाहत होतो आणि त्या टीमचं पुरस्कर्ते योगेश दादा भोईर आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि हा फटका लाजवाब. बॅट आणि बॉलचा जसा कनेक्शन झाला, जो साऊंड आला टक, त्याने सांगून दिलं की हा बॉल कुठे जाणार आहे. बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक प्रहार, षटकार. कंप्लीट केला आणि वारंवार ड्रिल करत असतो, तो स्वतःशी बोलत असतो. लॉफ्ट केला, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑनला, सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. डाव अशा पद्धतीने पहिला संपला. मयुरेश एंटरप्राइजेस गोरसे बीचा धावफलक थांबतंय 68 वरती आणि 69 धावांचं लक्ष ठेवलंय. आता सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येईल जय बजरंग कारिवली संघासमोर. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे लॅन ऑफ एकविरा मानकोली दीपेश दादा माळी दादांचं देखील आगमन झालेलं आहे आणि आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
थँक्यू सो मच विशालचे पाटील, सुभाष धुमाळ सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब आणि त्यांचे चिरंजीव व उद्योजक कुमार मयुरेजी महेंद्र नाईक यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचा पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला जयबजरंग कारिवली, दुसऱ्या बाजूला मयुरेश एंटरप्राइजेस. गोरसे बीने बॅटिंग केली, 68 बनवल्यात, 69चं चेस आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. प्रतीक नाईक आणि त्याच्या सोबतीला अक्षय पाटील ओपनिंग पेअर. बॉलिंग मार्कवरती सध्या सूरज वॉर्मअप करतोय, जो पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये. डीप स्क्वेअर लेग सोबत लॉंग ऑनला फिल्डर पाहायला मिळतात. तटिया सरकेचा बाहेर, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. त्यासोबत आपण पाहतोय शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. डावाला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल पूल केलाय आणि थेट पूल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात, पहिला षटकार. भव्य स्वागत होत आहे. ठोस सुरुवात केली आहे पहिला षटकार, कारण 69 चेस करायचे असताना अशा सुरुवातीची अपेक्षा होती. ओहो, यावेळेला सॉफ्ट हँडने समोर ढकलून द्यायचं होतं बॉलला. आता दाखवतोय की ड्रिल कदाचित मी ड्राईव्ह केलं असतं तर चेंडूने बॅटचा संपर्क झाला असता, पण लेन बॉल होता त्यामुळे तो सॉफ्ट हँडने समोर कव्हर्सला ढकलून देत होता. जमलं नाही, बॉल बाहेर निघत होता. सुदैवाने की आउटसाइड एज घेतली नाही. यस्टनचा मागे संदेशने चांगल्या पद्धतीने कव्हर केलं बॉलला. सेकंड डॉट आलाय, आत येतोय बॉल. बॉलिंग ऍक्शन पहा. हा बॉल टाकत असताना सूरजची हलकी बदलली आहे. हा वाईड आहे, पण ऍक्शन रिप्ले मध्ये सूरजचा हा ऑफ कटर पुन्हा आपण पाहूयात. फॉलो थ्रू त्याचा चेंज होतोय जेव्हा तो बॉल रिलीज करतोय ऑफ कटर टाकत असताना. खरं तर या फलंदाजांना सर्व गोष्टी रीड करायच्या आहेत. वेगाने टाकला, ऑन साइडला टर्न केला बॉलला, गॅप मध्ये पवन डीप मधून स्क्वेअर लेगला मिड विकेटला येतोय, पण बॉल त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार, चौकार. ऑन साइडला गॅप मध्ये शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. जा मधला जो कोन होता त्या कोन मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि चौकारासोबत धावसंख्येचा पण विचार केला. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 11. आणि चांगली सुरुवात आहे, कारण लक्ष देखील तितकंसं मोठं पाहायला मिळतं आणि त्याप्रमाणे ही सुरुवात केलेली आहे प्रतीक नाईकने. नेक्स्ट बॉल. आता आणखीन एक फटका उडवला, हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली तर फार मोठी विकेट मिळेल आणि मिळाली विकेट प्रतीक नाईकची. फार मोठा झटका, कारण या सीझन मध्ये सर्वात मोठं प्लस पॉइंट जर कारिवली टीमसाठी कोणी होतं तर ते प्रतीक नाईक होते आणि ते इथे बाद झालेत. पहिली विकेट येते, पूल करायचं होते, पण डीप स्क्वेअर लेगला पवन होता. फार चांगल्या पद्धतीने झेल, ज्या झेलने डाव संपला. फलंदाज प्रतीक नाईकचा. पप्या खारिक तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. प्रत्येकाला अटॅकिंग सुरुवात करावी लागेल. 69 बनवायच्या असताना षटकार जरूर आला, पण त्यानंतर कमबॅक डॉट आला, वाईड आलाय, चौकार आला आणि विकेट आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पॅन्स डाऊन आपण पाहतोय. या मॅच मध्ये हा डाव क्रीडा रसिकांना पर्वणी आहे. समोर आला होता, समोर ड्राईव्ह करायचं होतं स्ट्रेट बॅटने, पण बॉल बरोबर पडला पॉपिंग क्रीज मध्ये. ऍक्शन रिप्ले, बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर बॉल पडला आणि विकेट किपरकडे. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. शेवटचा बॉल, पॉवर प्ले. टॉप एज आहे, इथे संधी. जवळपास 3 फिल्डर कॅच ड्रॉप केले. सहज सोपा वाटणारा झेल संदेश कडून सुटलाय.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग कदाचित त्याने ट्राय करायला पाहिजे होतं, पण कॉल होता संदेशचा, त्यामुळे तो थांबला. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतंय पप्या खारिकला आणि इथे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जय बजरंग कारिवलीचं धावफलक जर आपण बघितलं तर 1 गडी बाद 12 धावा. चेक. शुभ सन्मान आपण करूया. आज आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय योगेश दादा भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते योगेश दादा भोईर साहेबांचा सन्मान करायचा आहे. आज बहुमूल्य उपस्थिती योगेश दादा भोईर साहेबांचे आपल्याला पाहायला मिळाले. उद्योजक आहेत, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये आपण एका वेळेला मराठा पंजाब ही टीम देखील खेळताना पाहायचो आणि त्या टीमचे पुरस्कर्ते दादा स्वतः होते आणि क्रिकेटवरती नेहमीच योगेश दादांचं अपार प्रेम राहिलं आणि त्यांची आज उपस्थिती. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. समेशजी नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अतुल दादा नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. समेश जी नाईक यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी अतुलजी नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते समेश नाईक यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये लॅन ऑफ एकविरा मानकोली दीपेश माळी दीपू दादा आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी अतुलजी नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दीपेश दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. बाराला दुसरी विकेट येते. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला पप्या खारिक, ज्याला ऑलरेडी जीवनदान मिळालं होतं प्रिव्हियस ओव्हरमध्ये, मात्र पवन आला आणि त्याचा गोलंदाजीमधली पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एनॅट नंबर 4 महेश पाटील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जरूर. गोलंदाजीचा तोफखाना गोरसे बी कडे, मात्र त्याला जर तुम्हाला उद्ध्वस्त करायचं असेल तर दुसऱ्या बाजूने तुम्हालाही सुरुंग लावावे लागतील. लोवा फुल टॉस. बॅटचा चेहरा उघडला. गॅपमध्ये बॉल. कव्हर्सला डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचला. आता ओहो, जास्त पुढे पोहोचलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू दिजे. लोवा फुल टॉस आलेला आणि बरोबर कव्हर्सला चौकार. मिसफिल्ड. लॉफ्टेड ड्रायव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बरोबर आपण पाहतोय. सिंगल यावेळेला पूर्ण झालेली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर 17 धावा. 21 बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले. 15 आणि 15 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे. अवघड आहे, अशक्य नाही. आक्रमण रेग्युलरली इंटरव्हल मध्ये षटकार चौकार जर आले. समोर मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि पायाचा मधून बॉल आलाय मागे. डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय अक्षयला. आघाडीला आलेले अक्षय. व्यवस्थित इथेही कनेक्शन नव्हतं. सिले मिड ऑन मध्ये बॉल चाललेला आहे. सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही. जी बॅटिंग केली होती सूरज केणेने, संदेश केणेने, पवन केणेने, षटकार चौकारांमध्ये डील होत होती. 23 धावा आपण बघितल्या पहिल्या डावामध्ये. सूरजच्या बॅटमधून शफल क्रॉस होऊन स्वीप करायचं होतं, मात्र आलाय तो डॉट बॉल. षटका समोर होत्या. 2 धावा धावफलकावरती आहेत. त्या फक्त 18 धावा. विकेट पडलेले असताना 2 बॉल बाकी आहेत. 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅचमध्ये बनवायचं. आता जय बजरंग कारिवली संघाला 51.
पण मॅचच्या दिवशीने 12 बॉल 51. कपिल आला, बॉल राईज झाला, मिस टायमिंग. ओ पोहोचण्याचा प्रयत्न चांगला होता कपिलचा, शॉर्ट मिड विकेट पर्यंत फॉलो थ्रो मधून, मात्र फलंदाज बचावलाय की बॉल लांब होता कपिल पासून. सिंगल मिळते. चेक. युवा सेना अध्यक्ष कारिवली राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आहेत टीम कारिवलीसाठी. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे दादा. 19 50 पाहिजे. 11 बॉल अक्रॉस द बॅट, लॉफ केला, मिस टायमिंग, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. सूरजचा कॉल, वेल दॅट्स कॅच, फलंदाज बाद. फारच टॉप ऑर्डर, टॉप 3 जे आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या इनिंग मध्ये. सूरज केणे 23, संदेश केणे 15, पवन केणे 25. इम्पॅक्टफुल बॅटिंग राहिली तिन्ही फलंदाजांची. बाहेर निघत होता बॉल, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, वाईड आलाय. टोटल स्कोरचा पण विचार केला सध्या तर तो 20. टॉप एज आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर आणि यावेळेला फलंदाज बाद. यांचं देखील आगमन जरूर होणार इव्हिनिंग सेशन पर्यंत. भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. 21 धावा आहेत. वीस धाव्यात 49 पाहिजेत. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. तसेच सन्माननीय जनार्दनजी ढोणे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वन साइडेड मॅच आहे त्यामुळे प्रेक्षकांना तितकासा इंटरेस्ट नाही या मॅच मध्ये, या मॅचला पाहण्यामध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल, संघर्ष हवा तसा झाला नाही. जी सुरुवात केली होती प्रतीक नाईकने, षटकार चौकार त्याचा बॅटमधून आले होते सुरुवातीला सूरजच्या अगेन्स्ट, त्याची विकेट पडली आणि त्यानंतर खेळपट्टीवरती कोणताही फलंदाज टाइम स्पेंड करू शकला नाही. एका मागोमाग 4 विकेट पडल्या, मोठे फटके थांबले आणि या 69 धावा मोठ्या डोंगराप्रमाणे वाटू लागल्यात. आता ऑन साइडला टर्न केला, डीप स्क्वेअर लेगला बॉल, सिंगल फक्त इथे आपल्याला पाहायला मिळते. वलगावच्या आदरणीय विजयजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती आदरणीय महेंद्रजी नाईक साहेब यांचे बंधू आदरणीय कुमारजी नाईक साहेब यांचे आगमन, सहर्ष स्वागत. रिग्नेश 11 टेंबोलीचे कॅप्टन येऊन थांबा आपण मंचावरती. रिग्नेश 11 टेंबोली चेक. तसेच आणखीन एक माहिती मी आवर्जून पोहोचवेन. सर्वांनी सुजित ताताशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच अध्यक्ष साहेब सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच येत्या 1 मार्च पासून तर 12 मार्च पर्यंत आपण क्रिकेटचा थरार संपूर्ण भारतात प्रथमतच 33 बाईक आणि 1 4 व्हीलर सर माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक 2025 अद्वितीय पर्व आपण मानकोलीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत. अशा काही स्पर्धा आहेत या भिवंडी तालुक्यातल्या, ज्या भिवंडीचं क्रिकेट आता समुद्र पार नेत आहेत. खेळाडू ऑलरेडी भिवंडी तालुक्याच्या आपण व्यावसायिक स्तरावरती फार बघितलेले आहेत. याच तालुक्याने मोठमोठे खेळाडू दिलेले आहेत आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचे.
जे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, खास करून गोरसे बी, भावेश पवार याच तालुक्याने, या गावाने, गोरसे बी ने दिला आपल्याला जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1चा उत्कृष्ट गोलंदाज या सीझन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. किशोर मुकादमला पाहतोय या ओव्हरमध्ये. धावा फक्त झालेल्या त्या 30-69च्या चेसमध्ये. खेचून मारण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी. 39 धावांचं अंतर आहे. या 2 बॉल मध्ये ते अंतर किती कमी करतात. फुल टॉस आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.